नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर मधलं इन्फिनिटिव्ह किंवा इनफायनाइट कशाला म्हणतात। तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर मित्रांनो वाक्यातील कर्ता, वचन, लिंग किंवा काळ याच्यानुसार क्रियापदामध्ये कोणताही बदल न होणे याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो। तर अशी इन्फिनिटिव्ह दोन प्रकारचे असतात, एक तर वाक्यामध्ये विथ टू म्हणजे टू सह आलेली इन्फिनिटिव्ह, आणि दुसरी आहे विदाउट टू म्हणजे ज्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह आलेला आहे पण तिथं टू आलेलं नसतं त्याला आपण विदाउट टू इन्फिनिटिव्ह असं म्हणतो। तर आता टू आणि विदाउट टू याची वाक्य आपण पाहूया, त्यानंतर तुम्हाला समजेल, लक्षात येईल। ही लाईक्स टू रीड स्टोरी, या ठिकाणी रीड हे क्रियापद आहे आणि त्याच्या अगोदर टू आलेलं आहे, म्हणजे क्रियापदाच्या अगोदर जर टू आलं तर मग हे टू रीड काय झालं, इन्फिनिटिव्ह वर्ब झालं। लक्षात ठेवायचं की टू कुठं आलं पाहिजे, क्रियापदाच्या अगोदर, आणि क्रियापदाचं ही टू नंतरचं पहिलंच रूप असतं, V1 असतं। सेकंड सेंटेन्स बघा, दीपा वॉन्ट्स टू वॉच मूवी, इथं वॉचच्या अगोदर टू आलं म्हणजे हे टू वॉच काय झालं, इन्फिनिटिव्ह झालं। त्यानंतर मीना इज गोइंग टू बाय, इथं बाय हे काय आहे, क्रियापद, आणि ते कशाने जोडलं, टी ने जोडलेलं आहे किंवा टू आलेलं आहे त्याच्या अगोदर, म्हणजे टू बाय हे झालं इन्फिनिटिव्ह। आता लास्टची दोन वाक्य जी आहेत तर याच्यामध्ये हा दुसऱ्या प्रकारातली वाक्य आहेत, विदाउट टू। विदाउट टू म्हणजे कुठलं, सिंपल फ्युचर टेन्सची जी वाक्य आहेत, सिंपल फ्युचर टेन्सची वाक्य जी आहेत ती सगळी विदाउट टू इन्फिनिटिव्हची असतात। कारण विल, कॅन, कुड, मे, माइट हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहेत याच्यानंतर जे क्रियापद आलेलं असतं ते म्हणजे काय असतं, इन्फिनिटिव्ह, कारण त्या क्रियापदामध्ये त्याच्या रूपामध्ये कुठलाही बदल होत नाही। तर ही विल राईट, विल आलं म्हणून त्याच्यानंतर आलेलं राईट हे काय आहे, इन्फिनिटिव्ह, कारण वाक्याचा कर्ता बदलला, त्याचं लिंग, वचन, पुरुष बदललं तरी सुद्धा राईट मध्ये कुठलाही बदल होत नाही, क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत नाही। सेम सेंटेन्स दुसरं तसंच आहे, शी कुड स्पीक देम, या ठिकाणी कुड हे मॉडेल ऑक्झिलरी आलं आणि त्याच्यानंतर स्पीक हे V1 क्रियापदाचं पहिलं रूप आलं। मग कॅन, कुड, मे, माइट हे मॉडेल ऑक्झिलरी नंतर जे आलेलं क्रियापद असतं ते म्हणजे इन्फिनिटिव्ह असतं। आता याच्या विरुद्धार्थी जर बघितलं फायनाईट, मित्रांनो, तो फायनाईट याचा अर्थ काय, तर वाक्यातील कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार किंवा काळानुसार त्या क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होणे, क्रियापदाचं रूप बदलतं त्याला आपण म्हणतो फायनाईट वर्ब। आणि ज्या क्रियापदाच्या रूपामध्ये कर्त्यानुसार किंवा कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार बदल होत नाही त्याला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह। तर परीक्षेला आपल्याला विचारलं जातं, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह। मग आपण पाहायचं त्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या अगोदर टू आलेला आहे का, तर टू आलेला असेल तर ते पूर्ण क्रियापद हे इन्फिनिटिव्ह असतं, किंवा वाक्यामध्ये क्रियापदाच्या अगोदर मॉडेल ऑक्झिलरी आलेले आहे का पाहायचं, कॅन, कुड, मे, माइट, विल, शाल हे जर आलेलं असेल तर ते क्रियापद हे मॉडेल ऑक्झिलरी आहे। तर अशा प्रकारचं मित्रांनो 1 मार्कासाठी हे इन्फिनिटिव्ह विचारलं जातं। तर काही समजलं नसेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांशी शेअर करा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ पाहत चला। थँक्यू।